स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, येत्या आता शनिवारी आहे ती म्हणजे रक्षाबंधन आणि रक्षाबंधना दिवशी तुम्हाला तुमच्या माहेरहून या 3 गोष्टी सासरी नेल्यास नवऱ्याच्या नशिबात संकटे येऊ शकतात. तर मित्रांनो, रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीतील प्रेमाचा, रक्षणाचा आणि एकोप्याचा हा पवित्र सण. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तो तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं तिला वचन देत असतो. पण हा सण जर चुकीच्या गोष्टीमुळे भरला तर तो आशीर्वादाऐवजी शाप ठरू शकतो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रक्षाबंधना दिवशी माहेरहून सासरी जाताना कोणत्या 3 गोष्टी चुकूनसुद्धा घेऊन जाऊ नये. नाहीतर तुमच्या नवऱ्याच्या जीवनात संकट, तणाव आणि नुकसान होऊ शकतं. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन गोष्टी मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती टाकत असते आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, रक्षाबंधनाचा सण हा अतिशय पवित्र सण असतो. या दिवशी पौर्णिमा देखील असते, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचं पालन हे या दिवशी करायचंच आहे. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या पवित्र दिनादिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी माहेरहून तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. तर चला तर बघूया आता कोणत्या गोष्टी तुम्हाला या दिवशी माहेरहून सासरी घेऊन जायच्या नाही आहेत म्हणून. मित्रांनो, रिकामा डबा. हे बघा मित्रांनो, आता आपण रक्षाबंधन आहे, बहीण भावाला ही ओवाळणी देत असतो. काही भाऊ बहिणींसाठी काही भांडी देत असतात, कुकर देत असतो किंवा कोणते डबे देत असतात. तर हे डबे जे आहे ते रिकामे तुम्हाला आपल्या माहेराहून सासरी घेऊन जायचे नाही आहेत. असं मानलं जातं की रिकामं भांडं म्हणजे रिकामं नशीब असतं आणि आपण आपल्याबरोबर आपलं रिकामं नशीब हे घेऊन जातोय असा त्याचा अर्थ होत असतो. मानलं जातं रिकामं भांडं म्हणजे रिकामं नशीब आणि आपल्या संस्कृतीत रिकामं घेऊन जाणं म्हणजे समृद्धी मागे टाकणं असं मानलं जातं. त्यामुळे सासरी रिकामे डबे नेल्यास नवऱ्याच्या कामात अडथळे निर्माण होतात, आर्थिक अडचणी किंवा घरात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, असे रिकामे डबे, रिकामे भांडं तुम्हाला यावेळी माहेराहून सासरी घेऊन जायचं नाही आहे. त्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडीशी खडी साखर का होईना, तूप असेल, गोडाचा पदार्थ, हे जे आपले घरामध्ये समृद्धी घेऊन येण्याचे जे काही वस्तू आहेत त्या त्यामध्ये टाकायच्या आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये थोडेसे 4 दाणे तांदळाचे जरी तुम्ही टाकून नेले तरी ते तुमच्या घरी समृद्धी घेऊन येऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या कलरचं वस्त्र किंवा काळ्या कलरचं कोणताही एखादी वस्तू. अनेक जण रक्षाबंधनाच्या दिवशी फॅशन म्हणून काळा ड्रेस किंवा रक्षाबंधनासाठी गिफ्ट म्हणून आपल्या बहिणीला काळ्या कलरचे कपडे हे देत असतात किंवा गिफ्ट असेल, बॅग असेल, एखादी अजून काही असेल, ते काळ्या कलरचं आपल्या बहिणींना देत असतात किंवा काळ्या कलरचा उपयोग या रक्षाबंधना दिवशी करणं हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो. कारण की काळा रंग हे शनीचं आणि वाईट ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. हा रंग जो आहे तो सौख्य आणि शांतीमध्ये अडथळे निर्माण करणारा रंग असल्यामुळे आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी काळ्या कलरचा रंग हा शक्यतो टाळायचा आहे. रक्षाबंधना दिवशी सासरी काळं रुमाल, ड्रेस किंवा काळे एखादी कोणती वस्तू नेल्या जीवनात अचानक आपल्याला त्रास सहन करावा लागत असू शकतो किंवा अपघात किंवा वैरभाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, शक्यतो काळ्या कलरचा जे काही वस्तू आहे त्या या दिवशी तुम्ही टाळल्या पाहिजेत. त्याच्या बदल्यात तुम्ही एकदम छान असे जे रंग असतात, जे आपल्या घरामध्ये आनंदाचं, प्रसन्नतेचं ऊर्जा देणारे जे काही रंग असतात ते तुम्ही यूज केले पाहिजेत. जसं की पांढरा, गुलाबी, केशरी, पिवळा हे रंग तुम्ही वापरले पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो, झाडाची टोकदार फांदी किंवा काटेरी फुलं. अनेक जण काय होतं, माहेरामध्ये खूप झाडे असतात, त्यामुळे नकळत त्यांच्या फांद्या किंवा काटेरी एखादी पानं, वस्तू, फुलं आपण माहेराहून याच दिवशी नेमकं सासरी घेऊन जात असतो. पण त्यामुळे आपल्यावरती संकट ओढवू शकतं, कारण की काटेरी वनस्पती आणि झाडांचे तुटलेले भाग हे निगेटिव्हिटी निर्माण करत असतात मित्रांनो. त्यामुळे या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला अशा गोष्टी सोबत नेल्यास सासरी वाद किंवा रोग, चिंता वाढू शकते. त्यामुळे हा देखील जे काही नियम आहे तो तुम्ही कटाक्षाने पाळला पाहिजे मित्रांनो. सासरी जाताना तुमच्या बॅगेमध्ये किंवा साडीमध्ये एखादं असं कोणतं पान, फूल अडकले का हे सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. आता आपण बघूया की रक्षाबंधनाच्या दिवशी या गोष्टी तुम्ही जरूर माहेराहून सासरी घेऊन जाऊ शकता. तर थोडीशी साखर असेल किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल तर तुम्हाला माहेराहून सासरी घेऊन जायचं आहे. त्यामुळे माहेर आणि सासर यामध्ये गोडवा निर्माण राहतो आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात. दुसरी म्हणजे चिमूटभर का होईना अक्षता तुम्हाला घेऊन जायचं असतं. माहेरी गेले म्हटल्यानंतर या दिवशी आपली ओटी तर भरलीच जाते,
त्यामुळे ओटीवरती 4 दाणे अक्षताचे तर आपल्या असतातच. त्यानंतर तुम्ही या दिवशी एखादी सुपारीसुद्धा आपल्यासोबत माहेराहून नेऊ शकता. त्यानंतर काही जण काय करतात, की आपल्या अंगणातील माहेराच्या अंगणातील तुळशीचे एक पान तोडून आपल्यासोबत आपल्या सासरी घेऊन जातात. हे सुद्धा सौभाग्य टिकवण्याच्या दृष्टीने, अखंड सौभाग्यवती होण्याच्या दृष्टीने आपल्यासाठी एक तुळशी मातेचा आशीर्वादच असतो मित्रांनो. तर हे सगळं सात्विक ऊर्जेचं प्रतीक मानणारे जे काही उपाय आहेत ते आहेत मित्रांनो. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, बहिणींना नक्की शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सासरी जाताना कोणती खास वस्तू घेऊन जाणार आहे किंवा गेला आहात ते. आणि तुम्ही तुमच्या बहिणींसाठी कोणतं गिफ्ट देणार आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.